हॅलो फ्रेंड्स, तर सकाळ मस्तपैकी झाली. गुड मॉर्निंग. तर थोडं कामं चालू आहेत, घाईची कामं चालू आहेत, कारण की पाऊस कधी येतो आहे आणि कधी संध्याकाळी कधीही पडतो दिवसभराचं, त्यामुळे काहीच करता येत नाही. त्यामुळे खूप ब्लॉग्स वरखाली होत आहेत आपले. गावी येऊन म्हटलं करेन काहीतरी. पूजा आली आहे बघा, सकाळी सकाळी एक्सरसाइज कामं सुरू आहेत, दाखवते मी तुम्हाला काय चाललं आहे ते. तर आज म्हटलं करूया, आज थोडं ऊन होतं व्यवस्थित आणि सकाळचं. काय करतोय श्री? बॉलवर खेळतोय. नाश्ता झाला? हा हो. काय होतं? तिचं खूप काही ना काही चालू असं, काय हे आलंय ते आलंय, कारण गाई ढोरे असे फिरत असतात ना. हो हो अम्मा येते. चला मग दाखवते. काल रात्री संध्याकाळी आणले होते मस्तपैकी करांदे, तर त्याचा आता तांबे आणून उन्हात टाकलेत, कापले विकले. रात्री लाईटसुद्धा नाही होती, त्यामुळे काहीच करता आलं नाही. हो हे बघा, रात्री लाईट गेली होती तरी पण ते तांबे काढले आणि कापले. ते माहिती अख्खे घर असतात आणि वेगळं आगुळ वेगळं काढलं आहे त्याचं. हे बघा असं आहे की मम्मीने उन्हात टाकले. ऊन आलं आहे तर आता उन्हाचं काही खरं नाही आहे, कारण की आता वेळ पण कमी आहे, त्यामुळे घाईघाईत करायला लागले सगळेच. तर थोडं ढगाळ वातावरण संध्याकाळच्या टायमाला असतं खूपच. काय नाही काय असं खेळ चालू असतात श्रीचे. उन्हात दुपार काहीच कळत नाही. खरोखर लहानपण खूप मस्तच म्हणावं. तर चला अशी कामं चालू आहेत. आता एकदम लखलखीत आहे. दुपारवरती ते एकदमच हे होऊन जातं की संध्याकाळ सारखं एकदम काळे ढग असतात. काय आलं श्री? बॉल गेला? तूच आण आता जा. मी नाही येणार आहे. मम्मा नकोच, तूच काम करायचं तुझं. खूप बोलतो काय काय, तूच 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 तूच. हे बघा कामं चालू आहे तिथे. शेताची खूप घाईघाईची कामं असतात, त्यामुळे काहीच म्हणतात ना असं असतं ब्लॉग्स करता करता, आणि मुलांमुळे होतच नाही तेवढे. तर चला जेवढं होईल तेवढं दाखवेनच मी. तर चला मम्मीने मस्तपैकी कोकमं टाकली आहे सुकत. तर काल लाईटीमुळे झालं नाही प्रोग्राम. तर चला जेव्हा आगळात घालतील तेव्हा मी दाखवेन तुम्हाला व्यवस्थित असे. सो हाय फ्रेंड्स, सो आता आपले आंबे असे मस्तपैकी तयार झाले आहेत. तर बॉक्समध्ये भरायची वेळ आहे. तर मस्तपैकी बॅग खायचे तर आहे, खातो तर आहे. दररोज जनावर असतात बघते, मस्त वाटतं आहे, मजा येते. स्वतःच्या हक्काचे असतं त्यामुळे खाता येणार ना. तर हे बघा आता पुसून मस्तपैकी साफ करून ठेवून द्यायचे. ते कामच म्हणजे खूपच जोरामध्ये. चला झाले आंबे आता थोड्या, आणि पाठी काहीतरी आवाज येतो जोरात, काहीतरी झालं आहे मुलाचं. दाखवते मस्तपैकी क्लीन झाले ते. हे बघा छानपैकी असं मस्तपैकी रचून साफ करून ठेवून दिले. हे असे खराब झालेले आंबे मी बाजूला काढून ठेवलेत आम्ही. वहिनी होत्या सोबतीला. आहे बघा मस्तपैकी खराब होतात, त्याच्यात थोडे किडी असतात म्हणून बाजूला काढून ठेवले. आता बघूया करून. सो आंबे झालेत पुसून, तर आता मुलं खेळायला बसलेत. दाखवते मी तुम्हाला काय खेळ चाललेत त्यांचे. घरात फिरून 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 आता गेम खेळत आहेत. तुझ्या कुठला गेम आहे? तुझ्या कोणता गेम आहे? नेम आहे ना, नेम ब्लॉक्स काय म्हणतात त्याला? डॉट गेम. श्री पण, श्रीला घे. श्री तुला येतो खेळायला? कसं खेळणार? ही कोण आहे पूजा, सांग मला. फ्रेंड, पूजाचे फ्रेंड आलेत आमच्या घरी. कोण आहेत? मोठ्या वहिनीचे आणि पूर्वा आणि हाय करा. हाय का पूजा? हा तू तर आहेस. खूप त्रास दिला याने सगळ्यांना. श्री तू खूप त्रास दिला ना, खरं सांग मला. खूप मस्ती करत, खूप दोघींना खूप त्रास देत होता. खेळत होते छान मस्तपैकी. चला आम्ही आमचा खेळ खेळतो आता. तर कामं तर चालू आहेत आणि मुलं खेळत आहेत. तर गावी पण घेतलीच आहे. तर चला मग काहीतरी आता कामं सुरू करतो. तर बघायला. सो हाय हॅलो फ्रेंड्स, सो निघाले आता. मी रानात जायला निघालो आहे. तर कोण नाही आहे, मी
मम्मी आणि हे आले आहेत, आज सकाळीच आले. तर माहिती पण नव्हतं येतील करून, पण आले कारण थोडी कामं पण होती. म्हटलं चला आज संध्याकाळ झाली तर आता म्हटलं सकाळी कोकमांची कामं झाली, वाळवणे वगैरे सुकवण्याची कामं होती ती. तर म्हटलं आता निघाली मस्तपैकी रानात जायला. कोण नाही आज, वहिनी वगैरे सगळे, एक वहिनी घरी, एक बाहेर गेले आहेत कामानिमित्त. तर आणि मी चालली आहे यांच्यासोबत आणि यांच्या मम्मी आहेत. तर म्हटलं राहिले थोडेसे जाऊन राऊंड मारून येऊया आपण आज बागेत. तर आंबे काढायचे आहेत, बाकी आहेत ते बघू, थोडेसे काढून घेऊन येऊ. आले आहेत तर त्यांच्याकडनं सुद्धा. तर ऑलरेडी आधी जाऊन थोडे थोडे काढले आहेत, सगळ्यांनी ते बघितलं असालच. तर चला मस्तपैकी निघाले. छान वाटते, खूपच सुंदर वाटते गावी. दररोजच्या दगदगीमधून जरा विश्रांती म्हणून असते ती खरोखर मिळते गावी येऊन. तर थोडं गरम वगैरे तो होत आहे कारण पाऊस सुरुवातीला 4 दिवस आले तेव्हा पडला आणि नंतर आज काहीच नाही आहे. या 2-3 दिवस पाऊसच नाही पडला आहे खरं तर. तर बघूया, तो मग गरम तो खूप आहे नाही असं नाही, आणि तेवढं थंडावा पण वाटतो रात्रीचा. आता कोण नाही यारामध्ये. केवढं मोठं झाड आहे बघा, तोडून टाकलं आणि हा पूर्ण असा रस्ता बनवला आता नवीनच आमच्या इथे. मस्त वाटते. पहिलं अडचण होती त्यामुळे थोडं मला गावी यायचं म्हटलं म्हणजे रानात जायचं एकटीला थोडं भीती वाटायची, पण असं काही वाटत नाही आता. मस्त मोठा रस्ता केला आहे, रहदारी चांगली वाटते चालायला. कारण हे छोटी छोटी अडचण होती ना, तर पूर्ण पॅक होऊन जायचं ॲक्च्युली त्यामुळे. पण आता छान वाटतं आहे, रस्ता क्लीन आहे, नीट आहे. म्हणजे जास्त काही नाही, म्हणजे जनावरांची वगैरे भीती वाटायची काही म्हणून. मुंबईच्या माहितीत ना जरा भित्रे बागूबाई असतात सगळेजण, पोटात गोळा असतो पण डेअरिंगबाज असतात, अशातला भाग असतो. तर चला मग आता निघाले, घरतं हातात आहे मस्तपैकी बघा. आणि वातावरण तर खूप सुंदर आहे, खूपच. आज दुपारी आमच्या इथे पूजा होती मस्तपैकी. पूजेला तर गेलेली, खूप गरम होत होतं. म्हणजे मंदिरात पूजा होती, सकाळी तगदत कामाची वगैरे होती आणि दुपारी खूप गरम होतं 12 नंतर. तर तरी पण आम्ही मंदिरात जाऊन आलो, महाप्रसाद वगैरे घेतला मस्तपैकी आणि आता निघालो आहे घर घेऊन निघाले आंबे काढायला. चला थोडं संध्याकाळ झाली की मस्त वाटतं, थोडं रानात काम करायला वगैरे एन्जॉय वाटते. आणि मुलं आज गेली आहेत मोठ्या वहिनीसोबत बाहेर गेली. तर म्हटलं आज श्रीच आहे, श्री झोपलेला ॲक्च्युली, तर झोपला, मला फसवून आलो आम्ही. म्हटलं पूजा गेली आहे त्यांच्यासोबत आहे, फ्रेंड्सबरोबर गेली आहे ती पण. चला आला आता आपल्या जवळ आहे, मस्त वाटते, खूप खूप छान. आणि ह्याच्या आधी चला पाऊस कधी पडणार आहे आता काय माहिती. गेल्या वर्षी तर खूपच 10 तारीखपासूनच पावसाने सुरुवात केली ती, यंदा वाटतच नाही आहे काय. गोंधळ होते गेल्या वर्षी सगळ्यांचेच, गोंधळातच पाऊस सुरू झाला होता आणि सगळ्यांचाच गोंधळ उधळून टाकला होता. यंदा आता काहीच नाही आहे. चलो फिर आला ते. सोयी बघा इथे करवंद दिसली आहे, पण मी काढू शकत नाही आहे, याचं दुःख आहे कारण अडचण खूप आहे बघा. त्या दिवशी आणल्या होत्या वहिनीनी दोघींनी मिळून, खाल्ल्या होत्या. आता मी नाही हात घालत आहे, आता जाते खाली आता कारण आंबे काढायचे आहेत म्हणून. मस्तपैकी बघा अडचण आहे, अडचणीत कुठे काढणार, उभं राहायला पण जागा नाही आहे. आता राहू दे, खायची इच्छा असली तरी पण नाही आता खाणार आहे कारण आता घरी होते खाल्लेत. चला मग आता गावी ना ह्याच गोष्टी खूप छान भेटतात आणि रस्ता आपल्या रानातला कधी संपतो तोच कळत नाही. खाता खाता ह्याच गोष्टी वाटेवर खूप भेटतात आणि मस्त वाटतं. तहान नाही लागत, भूक नाही लागत, त्या सीझनला ते मिळतं म्हणून होऊन जातं आणि जमून पण जातं. तर छानच आहे. चला जांभळं भरपूर आणली होती, मी दाखवेन तुम्हाला, मी फोटो काढून ठेवला आहे जांभळांचा. खूप भयंकर मस्तच होती खाताना, तर एकदम म्हणजे मस्त, म्हणजे मस्तच. मी बरेच वर्षाने खाल्ली जांभळं, आणली होती काल त्यांनी. तर छान होती, मोठी होती फळ आणि खूप छान वाटलं खायला. तर यंदाच्या वर्षातली तरी चाखली आहेत बरीपैकी. नाही तर मी मुंबईला भेटतात आपल्या वटपौर्णिमेला, पण मी कधी घेऊन खात नाही कारण रस्त्यावरती वाटत ते सगळं चिवळून जातं आणि त्याला काही अर्थच नाही. शेवटी ते पुसतो आणि टाकून देतो, मन नाही करत. तर त्यामुळे मग म्हटलं गावची ती गावची असतात, न धुतासुद्धा खूप सुंदर लागतात. मी धुवत नाही, मग
आपलं मिळालं की खाऊन घ्यायचं. चला आता हे लोक वाट बघतायत. खाली मी एकटीच चालली आहे. गाण्यामध्ये मला कोण नाही आहे, कोणच नाही आहे. खूपच छान वाटतं एकटं. भयंकर शांतता आहे. कोण नाही आहे. खूप छान वाटतं मस्तपैकी. इकडनं मला आता खाली जायचं आहे. चला आता व्हाळ लागेल आणि व्हाळाच्या पलीकडे आम्ही जागेवर जाणार आहे. ही बघा गाडी आमची इथे थांबून गेलेत कारण ह्याच्या खाली व्हाळ आहे. व्हाळाच्या पलीकडे आमची जागा, तर तिकडे बाग आहे. तर आता श्री, मम्मी आणि हे आले होते गाडीवर. मी चालत आले पुढे. आता गाडी लावून गेले. आता या चढावर खाली उतरते आणि पळते पटापट. आता तर माझ्याकडे एक घळ आहे तर वाट बघत असतील माझी आता खाली. चला मग आता जास्त काही गप्पा मारत बसत नाही आहे. मला खूप आवडतं बोलायला, भयंकर आवडतं. चला हे बघा मम्मी इथे उभी आहेत, वाट बघतायत. तर चला मग आता काढायला सुरुवात करूया. श्री आला तू? आंबे खाली पडलेत मम्मी. सुरू झाली कामं. बाईकने आलास? तर चल. कोणाची ती बाईक? बाईक कोणाची? माझी आहे ती. मम्मी. विचार आधी हौशीला कोणाची आहे ती. कोणाची आहे सांग? बाबा चला आता कामाला लागते मी पटापट. मम्मी काढते, मी आता जाते काढायला. श्री बाय कर. बाय. सो हे एवढे काढले आणि तिथे अजून आहेत. हे बघा तिथे आहेत आणि मम्मी गेल्यात तिथे. तर आता चला बाय करते आणि व्हिडिओ थांबवते. चलो बाय. अशी चालू असतात आमची कामं, काही नाही काय अशी जंगलामध्ये या साईडला म्हणजे कामात आहेत, त्यामुळे काय जास्त काही ब्लॉग होत नाहीत त्यांचे. तर चला आता आंबे घेऊन जातो. पण डोक्यावरनं घेऊन जावं लागतं ते पण आता. चला बाय.